नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आजचा विषय थोडा वेगळा आहे पण तितकाच महत्त्वाचा आहे. कारण लग्न हा आयुष्यातला सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय असतो. पण अनेकदा फक्त बायोडेटा, मुलामुलीचे फोटो किंवा पगार पाहून निर्णय घेतला जातो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लग्न जुळवताना नेमकं काय काय पाहायला पाहिजे जेणेकरून नातं आयुष्यभर टिकेल. मंडळी, सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्वभाव आणि विचारसरणी. हो, सर्वात आधी पाहायला हवा तो स्वभाव. फक्त सुंदर दिसणं किंवा जास्त शिकलेलं असणं पुरेसं नसतं. समोरची व्यक्ती शांत आहे की चिडचिडी आहे, कुटुंबाला महत्त्व देते का, मतभेद शांतपणे सोडवते का, हे सगळं समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण लग्न म्हणजे दोघांचा स्वभाव आणि विचारसरणी एकमेकाशी जुळायलाच हवी, तरच लग्नाचा गाडा आयुष्यभर टिकतो. पुढचा मुद्दा आहे कुटुंबाची पार्श्वभूमी म्हणजेच फॅमिली बॅकग्राऊंड. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचंच नाही तर दोन कुटुंबाचं नातं असतं. म्हणून घरचं वातावरण कसं आहे, आई वडिलांचे विचार कसे आहेत, एकमेकाच्या घरात समन्वय होईल का, हे सगळे मुद्दे बघणं खूप महत्त्वाचं ठरतं. कारण दोन कुटुंबांचं मिलन झालं तरच त्या लग्नाचा पाया मजबूत राहतो. पुढचा मुद्दा आहे शिक्षण आणि करिअर. शिक्षण म्हणजे फक्त डिग्री नाही तर विचारांची पातळी असते. करिअरबद्दल स्पष्टता आहे का ती बघितली पाहिजे. जबाबदारीची जाणीव आहे का हे पण समजून घेतलं पाहिजे. पुढील आयुष्याचं नियोजन केलं आहे का, हे मुद्दे नक्की समजून घ्यायला हवेत. कारण फक्त उच्च शिक्षित असून चालत नाही तर तुमचे विचारसुद्धा तेवढेच उच्च असायला हवेत. पुढचा मुद्दा आहे आर्थिक स्थैर्य म्हणजेच फायनान्शियल स्टॅबिलिटी. मंडळी, पैसा म्हणजे सगळं काही नाही, पण आर्थिक समजूतदारी फार महत्त्वाची आहे. उत्पन्न आणि खर्चाचा समतोल, बचतीची सवय, कर्ज किंवा आर्थिक जबाबदाऱ्या, हे सगळं मनमोकळेपणाने बोलून ठरवायला हवं. जेव्हा दोन व्यक्ती एकमेकाशी बोलून या गोष्टी ठरवतात तेव्हा संसाराचा गाडा अगदी सुरळीत चालतो. पुढचा मुद्दा आहे अपेक्षा आणि विचार जुळतात का हे बघितलं पाहिजे. दोघांच्या अपेक्षा स्पष्ट असणं फार गरजेचं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर नोकरी, व्यवसाय किंवा गृहिणी असणं, सासर माहेरचा समतोल राखणं, राहण्याचं ठिकाण, शहरात राहायचं की गावात राहायचं, हे आधीच स्पष्ट केलं तर पुढील गैरसमज टाळता येतात. कारण दोघांच्या अपेक्षा आणि विचार जुळले की संसार अगदी सुखाचा होतो. पुढचा मुद्दा आहे संवाद आणि समजूतदारपणा. मित्रांनो, लग्न टिकण्याचं सगळ्यात मोठं कारण संवाद आणि समजूतदारपणा हेच आहे. एकमेकाचं समजून घेणं, आदर राखणं आणि चुका स्वीकारणं, हे गुण असतील तर कोणतीही अडचण पार करता येते. तुमचा संवाद चांगला असेल आणि तुमच्यात समजूतदारपणा असेल तर तुम्ही समोरच्याचं मन जिंकलंच असं समजा. म्हणूनच मित्रांनो, लग्न जुळवताना घाई न करता, फक्त बाह्य गोष्टी न बघता स्वभाव, विचार, कुटुंब आणि अपेक्षा यांचा समतोल साधणं फार महत्त्वाचं आहे. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण शिवाय संयोग या आपल्या यूट्यूब चॅनलवर लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या मुलामुलींचे बायोडेटा व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत असतो. जर तुम्ही अजून पण व्हिडिओज बघितले नसतील तर कृपया चॅनल ओपन करा आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओज आहेत ते बघा. तुम्हाला बायोडेटाज नक्की आवडतील, आपले व्हिडिओज नक्की आवडतील ही आमची खात्री आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे आम्ही असेच मार्गदर्शनात्मक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.